नमस्कार, मी राहुल एकबोटे. माझा IT कन्सल्टिंग आणि कॉर्पोरेट ट्रेनिंगचा व्यवसाय आहे. पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे थोडक्यात काय की पैसे गुंतवणुकीसाठी चांगल्या ऑपॉर्च्युनिटीजच्या शोधात मी बरेच महिने किंवा साधारण 7-8 महिने घातल्यानंतर नळस्टॉप कर्वेनगर जवळची AJ रिॲल्टीजचा इंडिको प्रायमस नावाचा प्रोजेक्ट माझ्या ऐकण्यात आला. त्याच्यानंतर साईट व्हिजिट केल्यानंतर असं लक्षात आलं की इंडिको प्रायमस आणि AJ रिॲल्टीचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याशी असोसिएटेड अंतरकर आणि जोशी असे जे प्रसिद्ध बिल्डर्स जे पुण्यामध्ये बरंच चांगलं काम केलं आहे यांच्याच प्रोजेक्टमध्ये सध्याचं माझं वास्तव्य आहे. AJ रिॲल्टीचा हा प्रोजेक्ट बघायच्या आधी मी बऱ्याच प्रॉपर्टीज बघितल्या. पुण्यामध्ये अनेक बाकीचे कॉम्पिटिटर्स किंवा जे बिल्डर्स आहेत, प्रसिद्ध बिल्डर्स आहेत, त्यांचे पण प्रोजेक्ट्स बघितले. काही डेक्कन एरियामध्ये होते, काही कर्वेनगरमध्ये होते, काही बऱ्याच चांगल्या लोकेशनमध्ये होते. तरी देखील मी शेवटी हा प्लॅन अशासाठी केला की नळस्टॉप आणि कर्वेनगरचा हा जो संबंध परिसर आहे तो बदलतो आहे आणि कमर्शियल प्रॉपर्टीच्या दृष्टिकोनातनं एनिवे हा जरी महत्त्वाचा भाग असला तरीही मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीमुळे किंवा आजूबाजूच्या एकंदरीतच वास्तूमध्ये बदल होतो आहे. बरेच लोक रिडेव्हलपमेंटमध्ये जात आहेत आणि त्यामुळे हा परिसर जो आहे तो व्यावसायिक दृष्टिकोनातनं अजून उभारी धरेल. त्याच्यानंतर जेव्हा मी प्रत्यक्ष साईट व्हिजिट केली तेव्हा 2 गोष्टी महत्त्वाच्या अशा होत्या की साईटची लोकेशन काय, कारण मला कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचा होता आणि त्या दृष्टिकोनातनं इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे 2 ऑप्शन्स माझ्याकडे असे होते की मी आज नाही तर उद्या त्याला रेंटल किंवा लीज ह्या प्रकारे मी त्याच्यावरनं रेंटल इन्कम माझ्याकडे मिळू शकेल किंवा मी स्वतःच माझा व्यावसायिक असल्यामुळे मी माझा स्वतःचा उद्योग त्याच्यामध्ये स्थापन करून त्याच्याद्वारे काहीतरी उत्पन्न मिळायचा हाच आपल्या इन्व्हेस्टमेंटचा उद्देश असतो. तर त्यामुळे लोकेशन प्रायोरिटी बघता नळस्टॉप आणि कर्वेनगर हा जो महत्त्वाचा इंटरसेक्शन जो आहे तो पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं प्रॉपर्टीबद्दल त्यावेळेला साधारण लोकेशन लक्षात आली होती की बाबा इथे असेल, पण ज्यावेळेला ॲक्च्युअल साईटवर जाऊन बघितलं त्याला लक्षात आलं की फारच प्राईम अशी लोकेशन असल्यामुळे या ठिकाणी माझी जी दोन्ही उद्दिष्ट होती इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं ती पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातनं मला खात्री वाटायला लागली. त्यामुळे 60-70% जो माझा निर्णय जो झाला होता तो साईट व्हिजिट केल्यानंतर त्याचा निर्णय माझा ऑलमोस्ट अजून भक्कम व्हायला लागला आणि शेवटी फक्त काही व्यावसायिक दृष्टिकोनातनं जी काही बोलणी चालली वगैरे झाल्यानंतर माझा हा निर्णय मी पूर्ण केला. अजून एक आवाहन स्वरूपावर मी असं सांगू शकतो की ही जी आपली प्रोजेक्टची लोकेशन आहे ती इतकी स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट असं आपण म्हणू. त्यामुळे जे प्रोफेशनल सर्व्हिसेस आहेत जिथे तुम्ही डेंटिस्ट्री म्हणा किंवा डॉक्टरांचे ऑफिसेस म्हणा किंवा आर्किटेक्ट लोकांचे ऑफिसेस म्हणा किंवा CAs अशा प्रोफेशनल सर्व्हिसेस जे लोक आहेत किंवा जे प्रोफेशनल आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं ही साईट ही अतिशय उपयोगी ठरेल असं मला वाटतं आहे आणि त्यामुळे माझी विनंती राहील या सगळ्या प्रोफेशनल्सला की त्यांनी इथे येऊन जरूर साईट व्हिजिट द्यावी आणि AJ रिॲल्टीच्या प्रोफेशनल टीमबरोबर त्यांच्याशी संपर्क साधून ह्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करता येईल का ह्याचा जरूर विचार करा. धन्यवाद.